हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी पोलगुंडे पेडी, दिंडोसी वसाहत, मनपा मराठी शाळा क्रमांक 1. ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी या उपक्रमांतर्गत आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं ते आपण समजून घेत आहोत. आपण मवाळांचं योगदान, जहालांचं योगदान आणि त्यानंतर पाहिलं गांधी युग. गांधी महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी जे लढे दिले ते लढे आपण समजून घेत आहोत. मित्रांनो, असहकार चळवळ आपण पाहिली, सविनय कायदेभंग चळवळ आपण पाहिली आणि त्यानंतर आपण छोडो भारत आंदोलन पाहत आहोत. त्यामध्ये आपण ज्या काही घडामोडी घडल्या ते पाहत आहोत. त्याचाच पुढचा भाग म्हणजे, थांबा, मी तुम्हाला काही आवाज ऐकवतो. ओळखा भाऊ, हे आवाज कोणाचे आहेत? सांगा बरं, हा आवाज कोणाचा आहे? मेरे प्यारे भारतवासियों, आजादी चाहते हो ना? हाँ, मैं दूंगा तुम्हें आजादी, लेकिन उसके पहले तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. सांगा मित्रांनो, हा आवाज कोणाचा आहे? ओळखला का? नेताजी सुभाषचंद्र बोस यशस्वी. नेताजी सुभाषचंद्र बोस. ठीक आहे. ओके, चला अजून एक दोन डायलॉग ऐकवतो. ते काही नाही, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. कोणाचा आवाज होता हा? तानाजी मालुसरे. क्या बात है, बिल्कुल सही, बिल्कुल सही. हर्ष सुळे. सुनो अंग्रेजों, मेरे जीते जी मेरी झांसी कभी नहीं दूंगी. हाँ, कभी नहीं दूंगी. झांसी की राणी आस्था कुकडे. आस्था आस्था नाव काय तिचं? झांसी की राणीला काय आपण म्हणतो? राणी झांसी की. लक्ष्मीबाई. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास हा असा आवडीचा विषय आहे आणि आपण आज त्याच नेताजींची माहिती पाहणार आहोत, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेना या ठिकाणी उभारली आणि त्या आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून इंग्रजांशी लढा दिला. विद्यार्थी मित्रांनो, मी आधीच म्हणालो की देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले. ज्याला जे शक्य आहे, तन मन धन, त्या सर्वांचा त्यांनी वापर करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच भाग म्हणजे आज आपण पाहणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी जे काही बलिदान दिलेलं आहे ते. पण तत्पूर्वी आजचा सुविचार काय आहे बरं? वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. पहा, तुम्ही आता करत आहात ते अध्ययन आणि मी करत आहे ते अध्यापन. जर आपल्याला शिकायचं असेल तर आपण पहिल्यांदा ते वाचलं पाहिजे आणि वाचल्यानंतर ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला म्हणतो मनन. आणि त्यावर आपण स्वतःचं मत लिहितो, ते लेखन. ओके, तर तुम्ही अध्ययन करत आहात तेव्हा हा सुविचार खास तुमच्यासाठी. आझाद हिंद सेना. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अभूतपूर्व प्रयत्न केले. व्हॉट इज अभूतपूर्व? अगेन या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरण समजून घ्यायचं आहे. यापूर्वी कधी कुणी प्रयत्न केले नाही आणि याच्या नंतरही होण्याची शक्यता नाही, अशा प्रयत्नांना म्हणतो अभूतपूर्व प्रयत्न.
काय केलं बरं नेताजींनी? भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरोधात युद्ध करण्यास उभे राहिले. हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यांचे नेते होते नेताजी सुभाषचंद्र बोस. तुम्हाला माहिती असेल की सुभाषचंद्र बोस यांचा जन्म बंगालमध्ये झाला. बंगाली होते, म्हणजे प्रांत बंगाल होता, परंतु त्यांच्या आत्म्यात भारत देश होता आणि म्हणून जनतेने त्यांना नेताजी ही पदवी दिली. सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे महत्वपूर्ण नेते होते. नाव यू नो राष्ट्रीय सभा इट मीन्स व्हॉट? काँग्रेस. राष्ट्रीय सभेचे नेते आपण पाहिले, अगदी दादाभाई नौरोजी पासून ते आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पासून पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्याच बरोबर सुभाषचंद्र बोस ही राष्ट्रीय सभेचे महत्वपूर्ण नेते होते. अहो, त्यांनी 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष स्थान भूषवले. इंग्लंड दुसऱ्या युद्धात गुंतले असल्याचा फायदा घेऊन भारतात आंदोलन तीव्र करावं. मित्रांनो, दुसरं महायुद्ध हे 1939 ला सुरू झालं आणि 45 ला संपलं. याच काळात आपलं छोडो भारत आंदोलन घडलं. ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केलं, जे इंग्रज भारतावर राज्य करत होते, त्यांच्या देशामध्ये युरोप खंडामध्ये, तुम्हाला माहिती आहे इंग्लंडचं स्थान कुठे आहे? युरोप खंडात. त्यांच्या देशामध्ये त्यांच्या देशाविरुद्ध जर्मनी हे राष्ट्र लढत होते आणि जर्मनीने त्या इंग्लंडचे सर्व मित्र राष्ट्र जिंकले. इंग्लंडवरही सतत 4 महिने हल्ला केला. मग पहा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा काय विचार होता? आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. मग आपला शत्रू कोण होता? इंग्लंड. त्याचा शत्रू कोण होता? जर्मनी. बरोबर आहे. मग ह्या राष्ट्रीय सभेचं जेव्हा अधिवेशन झालं, त्या मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काय सांगितलं आपण ते पाहूया. पहिल्यांदा या स्लाइडवर दिसतंय ते वाचून घेऊया. पहा, त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूची मदत घ्यावी असे सुभाष बाबूंचे मत होते. मी आताच म्हणालो, इंग्रजांचा शत्रू कोण? जर्मनी. त्यांची मत घ्यावी. मग ज्यावेळेला राष्ट्रीय सभेची मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये सुभाष बाबूंनी हे मत मांडलं. त्या मीटिंगला पंडित जवाहरलाल नेहरू होते, मौलाना आझाद होते, सरदार वल्लभभाई पटेल होते आणि मुख्य म्हणजे महात्मा गांधी होते. त्या मीटिंग मध्ये यांनी हा विषय मांडला की इंग्लंड तिकडे संकटामध्ये आहे, मग आपण काय करूया, इथे जे काही भारत मूठभर इंग्रज आहे त्यांना इंग्लंड मधून मदत येणार नाही, कारण इंग्लंडला जर्मनीने घेरले. मग आपल्या भारतामध्ये जे इंग्रजी लोक आहेत त्यांच्या विरुद्ध भारतातल्या तमाम तरुणांना एकत्र करून आपण जर सशस्त्र लढा दिला तर देशाला स्वातंत्र्य लगेच मिळेल, असं मत त्या मीटिंग मध्ये आपल्या नेताजींनी मांडलं. तुम्हाला माहिती आहे, अर्थातच राष्ट्रीय सभेचे सर्वेसर्वा म्हणजे मुख्य नेते होते महात्मा गांधी. आणि तुम्हाला माहिती आहे त्यांची जीवन जगण्याची पद्धत अहिंसक मार्गाने, शत्रूलाही मारायचं नाही. इथे तर नेताजी म्हणतात सशस्त्र लढा घ्यायचा, इंग्रजांना हकलून लावायचं. तेव्हा या ठिकाणी गांधीजी म्हणाले नाही, इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा मला मान्य नाही. जो लढा द्यायचा आहे तो अहिंसक आणि सत्याच्या मार्गाने, सत्याग्रहाच्या मार्गाने. तेव्हा काय झालं, तिथे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि राष्ट्रीय सभेचे नेते गांधीजींचं यांच्यामध्ये मतभेद झाले. मग त्या मीटिंग मधून सुभाषचंद्र बोस उठले आणि म्हणाले, ठीक आहे बापूजी, तुम्हालाही देशाला स्वातंत्र्य मिळवायचंय आणि मलाही देशाला स्वातंत्र्य मिळवायचंय. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करा, मी माझ्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून सुभाष बाबू त्या मीटिंग मधून उठून गेले. त्यांनी त्या राष्ट्रीय सभेचा राजीनामा दिला, त्या पक्षातून स्वतःला त्यांनी मुक्त केलं आणि आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. आजही बंगालमध्ये हा पक्ष आहे, पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आणि मग काय,
आता नेताजी सुभाषचंद्र बोस अगदी आपण म्हणतो ना पायाला भिंगरी बांधणे, तसे ते या शहरातून त्या शहरात जायचे आणि तमाम तरुणांना अपील करायचे की माझ्या बांधवांनो, तुम्हाला स्वातंत्र्य हवंय ना, मग मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो, तुम मुझे खून दो. आपण गंमत करूया, एखादा मला पटकन खून चाहिए ना, लो कितनी बाटली चाहिए. नेताजी म्हणाले बाटली नाही, पुरा बाटला पाहिजे. म्हणजे काय, तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुला बलिदान द्यायचंय, तुला मरायचंय, मग तुला स्वातंत्र्य देतो. आता एखादा म्हणेल मला स्वातंत्र्य हवंय, त्याकरता मी मरायचं, मग त्या स्वातंत्र्याचा मला काय फायदा. नेताजी म्हणाले हो, तुला मरायचंय, पण त्यानंतर स्वातंत्र्य मिळेल. मग मला सांग, तू मेल्यानंतर तुझी जी पुढची पिढी आहे, तुझी जी मुलं आहेत, ती स्वातंत्र्यात जगतील की पारतंत्र्यात. हा, स्वातंत्र्यात जगतील. अरे मग तुझ्या मुलांसाठी तू नाही बलिदान करणार तर कोण काय, बाजूवाला करणार. म्हणजे बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं अपील अगदी स्पष्ट होतं, तुम मुझे खून दो, इसका मतलब है तुम आत्म बलिदान करो, फिर मैं तुम्हें आजादी दूंगा, और इस आत्म बलिदान की लड़ाई में सबसे आगे मैं रहूंगा. मला सांगा, असं जोशपूर्ण भाषण केल्यानंतर तरुणांना ते आवडायला लागलं. शहरातून तरुणांचा पाठिंबा नेताजींना मिळू लागला. ते पाहून इंग्रज धास्तावले, चिंतेत पडले की अरे बापरे, आता हा तरुण आपल्या विरुद्ध लोकांना भडकवतोय, आता आपलं काय खरं नाही. आणि म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं की तुम्ही राजद्रोह केला, इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड केलं, त्यांना तुरुंगात टाकलं. आता नेताजींनी विचार केला, माझी काहीही चूक नसताना तुम्ही तुरुंगात टाकलं. त्यांनी तुरुंगात प्राणांतिक उपोषण सुरू केलं. हा, उपोषण. आणि ज्या वेळेला त्यांची तब्येत खालावली, तेव्हा इंग्रज पुन्हा घाबरलं की अरे बापरे, हे जर तुरुंगात मेले तर लोक आपल्याला कुठं मारतील. आणि म्हणून इंग्रजांनी काय केलं, सुभाष बाबूंना तुरुंगातून मुक्त केलं आणि त्यांच्या घरामध्ये नजर कैदेत ठेवलं. पहा मित्रांनो, तुरुंगात टाकणं आणि नजर कैदेत ठेवणं यात फरक आहे बरं का. नजर कैद म्हणजे काय, तर त्यांच्या घराभोवती पोलिसांचा पहारा राहणार. ते कुठे जाणार, त्यांच्या बरोबर पोलीस असणार. त्यांना भेटायला कोण येतं तिथे पोलीस असणार, पण ते त्यांच्या घरामध्ये मुक्त असतील. घरामध्ये फिरू शकतात, बसू शकतात, जेवू शकतात, झोपू शकतात, काय लिहू शकतात. आपण याला म्हणूया नजर कैद. पण नजर कैदेत बांधून राहतील ते नेताजी कुठले. मित्रांनो, 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिने झालं नजर कैदेत. शेवटी सुभाष बाबूंच्या डोक्यामध्ये प्लॅन आला. त्यांनी काय केलं, आपली दाढी वाढवली आणि एखादा मुसलमान वाटेल असा पोशाख त्यांनी परिधान केला. आणि मग काय, टोपी घालून त्या घरातून ते बाहेर पडले. कुणासमोर, पहारेकरी इंग्रजांच्या समोर. इतकंच नव्हे तर काय म्हणाले, अस्सलाम वालेकुम मिया. तो पोलीस म्हणाला मी मिया नाही आहे, पण सलाम वालेकुम. पहा, पोलिसांना वाटलं नेताजींना भेटायला कोणतरी आलं असेल, चाललाय. वेषांतर करून त्या नजर कैदेतून सुभाष बाबू सुटले आणि मग ब्रह्मदेश, आपल्याला माहितीये, म्यानमार, अफगाणिस्तान या मार्गाने नेताजी थेट जर्मनीला पोहोचले. आता जर्मनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोण, इंग्रजांचा शत्रू. त्यावेळेला जर्मनीचा नेता होता ॲडॉल्फ हिटलर. चित्रात दिसतोय बघा, हुकुमशाह जर्मनीचा, संपूर्ण जगावर सत्ता गाजवण्याचं स्वप्न पाहणारा. आणि मग काय, जर्मनीला पोहोचल्यानंतर ते हिटलरला भेटले. हिटलरने त्यांचं स्वागत केलं.
त्यांचं राहण्याची याची बसण्याची जेवण्याची व्यवस्था केली. पण तिथेही सुभाष बाबू शांत बसले नाही. तुम्हाला माहितीये का, आपले जे भारतीय आहेत ते संपूर्ण जगामध्ये विखुरलेले आहेत. तुम्ही फ्रान्समध्ये गेला तुम्हाला इंडियन लोक सापडतील, तुम्ही जर्मनीत गेला इंडियन लोक सापडतील, आशिया खंडात तर सगळ्या ठिकाणी सापडतील. मग तिथे सुभाष बाबू शांत नाही बसले. काय केलं बरं बघा, स्क्रीनवरच्या 4थ्या ओळीमध्ये काय दिसतंय, फ्री इंडिया सेंटर स्थापन केलं. फ्री, व्हॉट इज फ्री? मुक्त भारत. सेंटर म्हणजे काय? केंद्र. तिथे त्यांनी रेडिओ केंद्र जे आहे बर्लिनचं, जसं तुम्ही पाहता ना 92.7 FM, ओके, तसं आपण काल पण पाहिलं, उषा मेहतांनी मुंबईमध्ये आझाद रेडिओ केंद्र सुरू केलं होतं. सेम लाईक दॅट जर्मनीमध्ये बर्लिनच्या रेडिओ केंद्रावरून त्यांनी काय केलं, जनतेला, भारतीय जनतेला अपील केलं की तुम्ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी, सशस्त्र लढ्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर या. आणि ज्यांना सशस्त्र लढ्यासाठी आमच्या बरोबर येता येत नाही त्यांनी आपापल्या परीने मदत करा. अर्थातच ती मदत आर्थिक स्वरूपाची होती. आता इकडे काय घडलं बरं, आपण ही जर्मनीची गोष्ट थोडीशी पॉज करूया. सुभाष बाबू जर्मनीमध्ये अशा प्रकारचं कार्य करतात. आता आपण जातो जपानमध्ये. तुम्हाला माहिती, जपान हा भारतातल्या पूर्वेकडे आहे. म्हणजे जगात बघा सगळ्यात पहिल्यांदा सूर्याचं दर्शन जपानी लोकांना होतं आणि म्हणून जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. त्या जपानच्या आजूबाजूला तुम्हाला माहिती आहे, आपण म्हणूया जपान, मलेशिया, थायलंड, म्यानमार, सिंगापूर, हाँगकाँग, हे जे देश आहेत ना, इथे अनेक भारतीय राहतात. मग पहा, तिथे एक भारतीय होते, त्यांचं नाव त्या स्क्रीनवर बघा खालून 3ऱ्या ओळीमध्ये. याच काळात रास बिहारी बोस यांनी सुभाष बाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले. का निमंत्रण दिले बरं? काय होतं असं? पहा पुढच्या स्क्रीन मध्ये, आझाद हिंद सेनेची स्थापना या समोरच्या चित्रातल्या व्यक्तीने केली आहे, रास बिहारी बोस. हे तिथे स्थायिक होते. मग पहा, लक्षात ठेवा, जपान देखील इंग्रजांच्या विरुद्ध लढत होता, जसं जर्मनी. बघा पहिल्या महायुद्धामध्ये, दुसऱ्या महायुद्धातले गट बघा, जर्मनी, जपान, इटली एका बाजूने, तर इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका ही राष्ट्र एका बाजूने. बरोबर आहे. मग काय केलं, जपानने भारतावर आक्रमण करण्याची तयारी केली. तुम्ही म्हणाल जपान तर आपला शत्रू, नो, त्यांना भारत जिंकायचा होता, म्हणजेच भारतातून इंग्रजांना घालून द्यायचं होतं आणि भारत ही त्यांना आपली वसाहत करायची होती. म्हणून भारताच्या पूर्व किनाऱ्यावर तुम्ही पाहता, भारताच्या पूर्वेकडे कोणते देश आहेत रे, कोणती राज्य आहेत? आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड. इकडे हल्ला सुरू केला कुणी? जपानी फौजांनी. आता जपानी फौजा भारतावर हल्ला करणार, मग तुम्हाला माहिती भारतावर राज्य कोणाचं? इंग्रजांचं. मग इंग्रज काय करणार? जपान विरुद्ध लढणार आणि आपण इंग्रजांचा गुलाम होतो, त्यामुळे आपण इंग्रजांच्या बाजूने लढणार. मग भारतीय सैनिक जे इंग्रजांच्या बाजूने लढत होते आणि ज्यांना जपानने पकडलं, भारतीय सैनिकांना राजबंदी बनवलं, रास बिहारी बोस जपान सरकारशी बोलले की तुम्ही जे भारतीय कैदी पकडलेले आहेत त्यांना मुक्त करा, त्यांची मी एक फौज तयार करतो आणि ती फौज तुमच्याच शत्रू विरुद्ध म्हणजे इंग्रजांविरुद्ध वापरतो. जपानला बरं वाटलं, काटे से काटा निकलता है तो काम आसान होगा. त्यामुळं जपानने त्या युद्ध कैद्यांना मुक्त केलं आणि त्या युद्ध कैद्यांची रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. पहा, आधी काय नाव होतं बघा, ते स्क्रीनवरल्या ओळी वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रास बिहारी बोस 1915 पासून जपानमध्ये राहत होते. आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. व्हॉट इज इंडियन? भारतीय.
इंडिपेंडन्स स्वातंत्र्य, लीग म्हणजे काय, समूह संघटना स्थापन केली, संघ लीगला पण. 1942च्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील, पहा वाक्य, जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले. तेथील ब्रिटिश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक व अधिकारी जपानच्या हाती आले. युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण, पलटण म्हणजे काय रे, तुकडी, कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी केली. बा, कॅप्टन मोहन सिंग यांची मदत लागली. तिलाच आझाद हिंद सेना असे नाव दिले. पुढे पहा, आता आझाद हिंद सेना तर तयार झाली, तिथे त्यांचं ट्रेनिंग सुरू झालं. पण या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व कोण करणार? रासबिहारी बोस तर तिथे स्थायिक झालेले, परमनंट होतं तिथे. मग या सेनेला नेतृत्व कोण करणार? मग त्यांच्या डोळ्यापुढे नाव आलं, चेहरा आला तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा. आणि म्हणून त्यांना जर्मनीहून जपानला येण्याचं निमंत्रण दिलं. पहा, त्यावेळेला नेताजी सुभाषचंद्र बोस आपला जीव धोक्यात घालून पाणबुडीने जर्मनीहून जपानला पोहोचले. तुम्ही म्हणाल पाणबुडी काय आहे? तर पाणबुडी एक प्रकारचं जहाज आहे, पण ते तुम्हाला पाण्यावर दिसत नाही, पाण्याच्या त्या मधल्या भागातून चालतं, अगदी तळाला पण नाही जात ते, पण पाण्यावर तुम्हाला दिसणार नाही. अशा पाणबुडीने अगदी जीव धोक्यात घालून नेताजी सुभाषचंद्र बोस या ठिकाणी जपानला आले. तुम्ही म्हणाल जीव धोक्यात कसा होता? तर तिथे त्या समुद्रावर देखील मुलांना युद्ध चालू होतं. एका बाजूने इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, तर दुसऱ्या बाजूने जर्मनी, इटली, जपान यांचं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आजकालचं युद्ध फक्त जमिनीवर लढलं जात नाही. आपण पाहिलं मराठ्यांचं युद्ध, हर हर महादेव, जमिनीवर लढाई चालते. आता युद्ध अवकाशात चालतं, जमिनीवर चालतं, पाण्यावर चालतं. मग त्या ठिकाणी सुभाष बाबूंनी आपला जीव धोक्यात घातला आणि ते जपानला पोहोचले. जपानला पोहोचल्यावर रासबिहारी बोस यांनी त्यांचं स्वागत केलं आणि सांगितलं की नेताजी, स्वातंत्र्य मिळवायचंय तुम्हाला आणि मला, आपल्या भारत भूमीला मुक्त करायचंय. माझी अडचण अशी की मी तिकडे येऊ शकत नाही आणि माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी नाही या सैन्याला नेतृत्व देण्याची. तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. ही जे सैन्य आहे, ही जी फौज आहे, याचं नेतृत्व याच्या पुढे आपण करावं. नेताजींना तेच हवं होतं, कारण त्यांना काय करायचं होतं? इंग्रजांना या देशातून घालवायचं होतं. आणि मग नेताजींनी त्या सैनिकांचं नेतृत्व केलं. तुम्हाला दिसतंय बघा, खुल्या जीप मधून नेताजी बघा, आणि त्या ठिकाणी रासबिहारी बोस पण आहे, परेड चालू आहे. आता पहा, सैन्यामध्ये आज तुम्हाला तरुण मुली, महिला दिसतात आज आपल्या भारतीय फौजेमध्ये. 1943 ला पण भारतीय आझाद हिंद सेनेच्या फौजेमध्ये महिलांची तुकडी होती. समोर दिसतात बघा, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. 1943च्या ऑक्टोबर मध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केलं. नीट आहे का? आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली आहे. तो आझाद हिंद सरकार, सरकार यानी गव्हर्नमेंट, जसे आज नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत, त्यांचं सरकार आहे, तसं नेताजींनी आपलं गव्हर्नमेंट स्थापन केलं सिंगापूरला. पहा, आता नेताजींचे सहकारी बघा, जसे आपण पाहिलं रासबिहारी बोस यांचे सहकारी होते मोहन सिंग, तसे नेताजींचे ते मोहन सिंग पण यामध्ये होते. शहानवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरु बख्श सिंग धिल्ला, प्रेम कुमार सहगल इत्यादी त्यांचे प्रमुख सहकारी होते. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होता. मुलांनो, तुम्ही म्हणाले इथे झाशीची राणी कुठून आली? नाही, आझाद हिंद सेनेमध्ये जो महिलांची तुकडी होती, जो ग्रुप होता, त्या ग्रुपला नाव ठेवलं होतं झाशी राणी महिला पथक. आणि कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांना त्याचं प्रमुख केलं होतं. हे पहा, तुम्हाला चित्रात दिसतायत कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन आणि नेताजी
आणि ही महिलांची तुकडी समोर दिसते पहा मित्रांनो. आत्ताचं स्लोगन नेताजींनी म्हटलेलं आहे भारतीय जनतेला की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आवाहन केले. आणि मित्रांनो मी म्हणालो तुम्हाला त्यांच्या आवाहनाला लाखो तरुणांनी साथ दिली आणि मग काय झालं, इंग्रजांच्या पायाखालची वाळू सरकली. इथे काय घडलं बघा, आझाद हिंद सेनेचा पराक्रम. जी आझाद हिंद सेना जपान, सिंगापूर, मलेशिया, थायलंड इथे होती, तिथून ती भारताकडे आली आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावर त्यांनी इंग्रजांविरुद्ध हल्ले करायला सुरुवात केली. तत्पूर्वी तुम्हाला नकाशात दिसतंय बघा, भारत देश आणि भारताच्या पूर्वेकडे जो बंगालचा उपसागर आहे ना, तिथे बघा वर्तुळात दिसतंय अंदमान निकोबार. काय आहे रे अंदमान निकोबार? तुम्हाला चोकोबार माहिती आहे, पण अंदमान आणि निकोबार काय आहे? अरे अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत, भारताची बेटे आहेत. तिथे काय केलं बघा, आपण माहिती वाचूया. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. नेताजींनी बघा त्या बेटांची नावं बदलली. अंदमानचं नाव ठेवलं शहीद आणि निकोबारचं नाव ठेवलं स्वराज्य. म्हणजे अशा प्रकारे भारतातला पहिला प्रदेश आझाद हिंद सेनेच्या ताब्यात आला. म्हणजे आझाद हिंद सेनेची विजयी घोडदौड सुरू झाली. 1944 मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमार मधील आराकानचा प्रदेश मिळवला. आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली. ठाणी म्हणजे काय? प्रदेश. याच काळात आझाद हिंद सेनेला जपान कडून मिळणारी मदत बंद झाल्याने इम्फालची मोहीम अर्धवट राहिली. मित्रांनो इथे आपण दुसऱ्या महायुद्धाबद्दलची माहिती घेऊया. केव्हाची घटना आहे? 44 ची. युद्ध केव्हा झालं? 1 सप्टेंबर 1939 ला सुरू झालं. मग 39, 40, 41, 42 इतकी वर्ष जपान आणि त्यांचे मित्र जिंकत होते. पण आता युद्धाचं पारडं फिरलं, कारण आधी इंग्लंड आणि फ्रान्स लढत होते, आता त्यांच्या मदतीला अमेरिका आले. मग यांचं पारडं जड झालं आणि त्यामुळे आता मात्र जर्मनीला माघार घ्यावी लागते, इटलीला माघार घ्यावी लागते आणि जपानला माघार घ्यावी लागते. आता बघा जपान स्वतःच संकटात सापडलाय. मग सांगा बरं, जो स्वतःच संकटात असतो तो दुसऱ्याला कसं मदत करेल? समजा एखादा माणूस गाळामध्ये चिखलामध्ये फसलाय आणि दुसरा पलीकडे फसलाय, हा म्हणतो तू मला बाहेर काढ. तो म्हणेल अरे आधी मला बाहेर येऊ दे मग मी तुला बाहेर काढतो. तसं दुसऱ्या महायुद्धामध्ये आता जपान काय होत आहे, जपानची माघार होत आहे, जपानची पिछेहाट होत आहे. त्यामुळे जपानने आझाद हिंद सेनेला जी मदत दिली होती आता ती मदत थांबली. मग ती मदत सैन्याची असेल, शस्त्रांची असेल, दारुगोळ्याची असेल, आणि त्यामुळे आझाद हिंद सेनेला फार मोठं नुकसान सहन करावं लागलं. पहा इम्फाळ कुठे आहे तुम्ही माहिती ना? मणिपूर. ओके, मणिपूरची राजधानी इम्फाळ. त्या इम्फाळ वरती ज्यावेळेला आझाद हिंद सेनेने हल्ला केला, लक्षात ठेवा आझाद हिंद सेनेने इम्फाळवर हल्ला केला म्हणजे भारतीय नागरिकांवर हल्ला नाही केला इंग्रजांच्या विरुद्ध. आणि तिथे लढाई चालू असताना जपानची मदत थांबली आणि मग आझाद हिंद सेनेला अगदी ती सेना मेटाकुटीला आली. कसा खर्च भागवावा, बंदुका आहेत पण काडतुस नाहीत, कसं लढावं, ती मोहीम त्यांनी अर्धवट राहिली. मात्र बघा चौथी ओळ वाचतंय, प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढत होते. नेटाने, वाक्प्रचार. परंतु याच काळात जपानने शरणागती पत्करली. पहा जपान कोणाला शरण आला? तुम्हाला माहिती दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिल्यांदा इटली शरण आला, नंतर जर्मनीमध्ये तो हिटलर होता, त्यांनी आत्महत्या केली. मग तिघे जण होते की नाही? जपान, जर्मनी, इटली विरुद्ध इंग्लंड, फ्रान्स आणि त्यांचे मित्र. आता काय झालं? इटलीचा मुसोलिनी, त्याला लोकांनी मारलं, इटली शरण आला.
जर्मनी, हिटलरने आत्महत्या केली, तो शरण आला. तरी जपान लढतोय. अमेरिकेने सांगितलं जपानला की तुमचे मित्र राष्ट्र ही शरण आलेली आहे, युद्ध थांबवा. जपान युद्ध थांबवायला तयार नाही. आणि तुम्हाला माहिती मग 6 ऑगस्ट 1945 ला काय केलं? अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला. अणुबॉम्ब टाकला मित्रांनो. जगात वापरलेला पहिला विनाशकारी अणुबॉम्ब आहे तो. आणि त्याचं नाव काय होतं माहिती? लिटिल बॉय. लाखो लोक मारले क्षणात. तरी जपान युद्ध थांबवता तयार नाही. 9 ऑगस्टला पुन्हा दुसरा अणुबॉम्ब टाकला जपानच्या नागासाकी या शहरावर आणि मग जपान शरण आलं. आता जपान शरण आलं म्हटल्यावर संपलं. आझाद हिंद सेनेची लढाईच संपली. कारण आझाद हिंद सेना जपानच्या मदतीने लढत होती. आता जपान शरण आलं. म्हणजे पहा किती विपरीत घटना घडतायत. जपानची मदत थांबली, जपान शरण आलं आणि पहा सगळ्यात मोठी दुर्घटना घडली. तुम्ही या चित्रात पाहताय सुभाष बाबूंच्या फोटोला हार घातलाय. काय घडतंय बघा. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. त्यांचं जो विमान आहे ते आपल्या भारताकडे येत असताना फार्मोसा बेटामध्ये त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि ते मरण पावले. पहा, मी कालच म्हणालो कोणताही लढा हा नेत्याशिवाय किंवा नेतृत्वाशिवाय लढला जात नाही. या ठिकाणी नेतृत्व संपलं. या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्र खाली ठेवावी लागली. तुम्हाला माहिती का वाक्प्रचार? शस्त्र खाली ठेवणे म्हणजे आपला पराभव कबूल करणे, आपली हार मान्य करणे. या ठिकाणी अशा रीतीने आझाद हिंद सेनेच्या लढ्याचे रोमहर्षक पर्व संपले. पर्व म्हणजे काय रे? कालखंड. रोमहर्षक कालखंड या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो, आझाद हिंद सेना यांची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला एक सिनेमाचं नाव सांगतो बघा. सचिन खेडेकर नेताजी बनलाय. नेताजी द अनफॉरगॉटन हिरो. जरूर पहा सिनेमा. यात नेताजींचं कार्य, आझाद हिंद सेनेचं कार्य तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तेव्हा लक्षात ठेवा, एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य लढा समजून घ्यायलाच हवा आणि त्यातलं प्रत्येकाचं योगदान तुम्हाला समजून घ्यायला हवं. आता आपण आझाद हिंद सेनेचं योगदान या ठिकाणी काय पाहिलेलं आहे. पुढे काय झालं बरं आझाद हिंद सेनेचं? आपण पुढच्या स्क्रीनवर पाहूया. पुढे आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा म्हणजेच काय रे? देशद्रोहाचा खटला ठेवला, आरोप ठेवला. तुम्हाला माहिती आहे या जे नेते होते, कुणाचे? आझाद हिंद सेनेचे नेते होते, तुरुंगात होते. त्यांचा खटला लढण्यासाठी कोर्टात वकील म्हणून कोण कोण पुढे आले बघा. पंडित जवाहरलाल नेहरू आले, तेज बहादूर सप्रू आले, भुलाबाई देसाई. या निष्णांत कायदे पंडितांनी त्यांच्या बचावाचं कार्य केलं. पहा, लक्षात ठेवा, जरी राष्ट्रीय सभेमध्ये नेताजी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मतभेद झाले, नेताजींनी पक्ष सोडला, तरी पंडित जवाहरलाल नेहरूंना हे माहिती होतं की नेताजी जे काय करतात हे ते स्वार्थासाठी नाही, देशासाठी करतात. आणि म्हणून बघा, आझाद हिंद सेनेचं अगदी नाव जरी निघालं तर प्रत्येक भारतीयाचा ऊर अजूनही अभिमानाने भरून येतो. आणि म्हणून ते जे आझाद हिंद सेनेचे अधिकारी होते त्यांच्यावर जो खटला भरला, त्यांची वकिली करण्यासाठी ही मंडळी पुढे आलेली आहेत. कोणकोणती मंडळी पुढे आलेली आहेत पहा. निष्णांत म्हणजे काय? एकदम एक्सपर्ट, तरबेज. हे होते आपले पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाबाई देसाई, त्यानंतर तेज बहादूर सप्रू. ही जर सारखी मंडळी या ठिकाणी त्यांच्या बचावाचं काम करत होते. मात्र लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली. कोणती शिक्षा दिली? जन्मठेपेची शिक्षा. आता ही जन्मठेपेची शिक्षा मिळाली, त्यामुळे काय झालं? भारतीय जनतेमध्ये ब्रिटिशांविरुद्ध अगदी आक्रोश, असंतोष निर्माण झाला.
आणि मग ब्रिटिशांना कळून चुकलं की ज्या ज्या आपण आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना शिक्षा देत आहोत त्या शिक्षेविरुद्ध संपूर्ण भारतातील असंतोष उफाळून आलेला आहे, तेव्हा आता आपल्याला त्यांना शिक्षा देऊन चालणार नाही. आपण त्यांना शिक्षा दिली तर जनता आपल्याला शिक्षा देईल. इंग्रज सरकार नरमलं आणि पहा अखेरीस लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षा सरकारला रद्द कराव्या लागल्या. आता सरकारला त्या शिक्षा रद्द कराव्या लागल्या म्हणजेच काय झालं बरं, आझाद हिंद सेनेचं या ठिकाणी जे काही अधिकारी पकडले होते त्या सर्वांना मुक्त केलं गेलं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आझाद हिंद सेनेचा लढा पाहिला. आता काय टॉपिक आहे बघा बरं. भारतीय नौदल व विमान दलातील उठाव. लक्षात ठेवा, हजारो किलोमीटर दूरवरून आलेल्या इंग्रजांनी भारतावर जे राज्य गाजवलं ते फक्त आणि फक्त बंदुकीच्या जोरावर. लक्षात ठेवा, मूठभर इंग्रज लाखो भारतीयांवर राज्य करतात. त्याचं कारण बंदूक, शस्त्राला सर्वजण घाबरतात. पहा, आणि आता जे सैनिक इंग्रजांची नोकरी करत होते त्यांनीच इंग्रजांविरुद्ध उठाव केला. इंग्रजांना कळलं की आपण ज्यांच्या जोरावर राज्य गाजवलं तेच आता आपल्या विरुद्ध आहेत, आपलं काय खरं नाहीये. बाबा, नौदल म्हणजे काय रे? समुद्रावरल्या सैन्याला आपण काय म्हणतो? नौदल म्हणतो. आणि विमानांच्या मदतीने लढतात त्यांना आपण काय म्हणतो? वायुदल म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर काय दिसतं ते वाचतो बघा. आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये व वायू सैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. त्याचा उद्रेक म्हणजे माहिती ना, ज्वालामुखीचा उद्रेक हा भूगोलातला शब्द आहे. स्फोट 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्ध नौकेवर झाला. तुम्हाला माहिती आहे की जी युद्ध नौका होती त्या युद्ध नौकेवर ब्रिटिशांचा झेंडा होता. त्याला म्हणतात काय? युनियन जॅक. काय म्हणतात? युनियन जॅक. गंमत काय घडली माहिती काय? आता तुम्हाला बघा, त्या तलवार नावाच्या जहाजावर जे नौसैनिक होते ते नोकरी करत होते इंग्रजांची, पण जन्माने भारतीय होते. शेवटी त्यांच्या आत्म्याने त्यांना सांगितलं, बस आता इंग्रजांची गुलामी करायची नाही. मग त्या ठिकाणी जे भारतीय होते नौदल सैनिक त्यांनी काय केलं? युनियन जॅक खाली घेतला. बघा, त्या तुम्हाला माहिती झेंड्याला दोरी बांधतात, त्या दोरीच्या दुसऱ्या टोकाला भारताचा झेंडा बांधला. बघा काय गंमत आहे, एका बाजूला इंग्रजांचा झेंडा खाली येत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला तिरंगा वर जात आहे. किती सुंदर दृश्य असेल. त्यावेळेला त्या ठिकाणी तो जो इंग्रज अधिकारी होता तो चिरूड म्हणला, हे 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 रुक जा, तुम क्या करताय? तो म्हणाला, क्या नाही करताय, आता मागे सरला तर तुलाच गोळी घालेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी युनियन जॅक खाली आला आणि भारताचा तिरंगा डोलाने डोलला. आता जी घटना मुंबईच्या ठिकाणी घडली तीच अनेक ठिकाणी घडली. पहा, आधी ती आपण वाचूया. सैनिकांनी युद्ध नौकेवर तिरंगी ध्वज फडकवला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या. ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून नौसैनिकांवर गोळीबार केला. त्याला उठावकर्यांनी गोळीबारानेच उत्तर दिलं. पहा, मग या नौसैनिकांना कोणी पाठिंबा दिला? बघा, मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला. आणि मग आता इंग्रजांना काय करावं कळेना. मग त्यांनी काय केलं? सरदार वल्लभभाई पटेलांना पाठवलं त्या नौसैनिकांशी बोलणी करायला. त्या नौसैनिकांनी इंग्रजांचं नाही ऐकलं, पटेलांचं ऐकलं. अखेरीस बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने नौसैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली आणि मुंबईतील नौसैनिकांचा उठाव या ठिकाणी तो थांबला. त्या मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी संप केला. पहा, हवाई दलातील अधिकारी. हवाई दल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? वैमानिक. हे उठाव राज्यकर्त्यांविरोधी असंतोषाची भावना सिगेला पोहोचल्याचे निदर्शक होते. इंग्रजांना कळून चुकलं, आता भारतीय जनताच नाही
तर आपली नोकरी करणारे सैनिक आपल्या विरुद्ध आहे. अशा प्रकारे 1942 ते 46 या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला. छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिश विरोध व्यक्त झाला. लष्कर, नौदल आणि विमान दल हे ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते, तेही आता ब्रिटिश विरोधी बनू लागले. या सर्व घटनांमुळे भारतातील सत्ता ही आता फार काळ टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश सरकार राज्यकर्त्यांना झाली आणि त्यांनी भारताचे काय केलं, स्वातंत्र्याच्या वाटाघाटी सुरू केल्या. म्हणजेच आपल्याला स्वातंत्र्य देण्याची तयारी दाखवली. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण या ठिकाणी काय पाहिलं, दादाभाई नौरोजींनी देशासाठी काय केलं, लोकमान्य टिळकांनी काय केलं, गांधीजींनी काय केलं, नेताजींनी काय केलं. पुढच्या पाठात आपण पाहणार क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशांची नावं आपण ऐकलेली असेल, त्यांची माहिती आपण पाहणार आहोत. आजचा पाठ या ठिकाणी आपण थांबवतोय. इथे पाठ हा संपलेला आहे. नेहमीप्रमाणे आपली स्पर्धा प्रश्न मंजुषा, कोण बनेगा इतिहासकार, तयार आहात ना सर्वजण? पहा, तुमच्या स्क्रीनवरती पहिला प्रश्न आलेला आहे. आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी, आता त्यांनी म्हणजे आपण म्हणूया नेताजींनी, तो त्यांनी हे सर्वनाम आहे, ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऐवजी आलेलं आहे. आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी नेताजींनी डॅश हा पक्ष स्थापन केला. अ फॉरवर्ड, ब फॉरवर्ड ब्लॉक, क फॉरवर्ड हिंद. फॉरवर्ड ब्लॉक. फॉरवर्ड ब्लॉक. चला, आपलं नाव सांगा मित्रांनो. उत्तर कोणी दिलं, नाव सांगा. यशस्वी. सुरवसे. सॉरी. हा, अजून कोणाला द्यायचं उत्तर? चला पाहूया. कॉम्प्युटर माउस आहे, फॉरवर्ड ब्लॉकला लॉक करा. यस, बरोबर आहे तुझं उत्तर, अभिनंदन. दुसरा प्रश्न. 1941 मध्ये सुभाष बाबूंनी जर्मनीमध्ये डॅशची स्थापना केली. जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटर, फ्री जर्मनी सेंटर आणि फॉरवर्ड हिंद. फ्री इंडिया सेंटर. प्राची दिवटे. प्राची. फ्री इंडिया सेंटर सोहम शिरुडे. सोहम. प्राची. कंप्यूटर माउस है, फ्री इंडिया सेंटर को लॉक कर दो. यस, प्राची, सोहम, अभिनंदन, सही जवाब. चला, तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय. डॅश यांनी आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. पर्याय अ सुभाषचंद्र बोस, पर्याय ब सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क रासबिहारी बोस. पर्याय क रासबिहारी बोस. आस्था. आस्था. रासबिहारी बोस. चला, आस्थाने उत्तर दिलंय पर्याय क. माय डिअर फ्रेंड, एनीबडी एल्स? रासबिहारी बोस. प्राची दिवटे. प्राची, रासबिहारी बोस. अजून कोणाला उत्तर द्यायचंय? कम्प्युटर माउस आहे, रासबिहारी बोस. यशस्वी सुरवसे. हा, ठीक आहे, लॉक करा. यस. चला, सोहम सर्वात आधी उत्तर तू दिलं, त्यानंतर प्राची, नंतर यशस्वी. अभिनंदन तुमचं. चौथा प्रश्न. ऑक्टोबर 1943 मध्ये नेताजींनी डॅश येथे आझाद हिंद सरकार स्थापन केलं. सरकार बर का, कुठे स्थापन केलं? सिंगापूर, म्यानमार की जर्मनी?
सिंगापूर जान्हवी शिंदे. जान्हवी शिंदे. जान्हवी तुझी एंट्री झालेली आहे. सिंगापूरला स्थापन केलंय. जर्मनी. पर्याय क कोण बोलतंय जर्मनी. बाळा? रुची. 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 यस बेटा, रुचीने उत्तर दिलंय. आता माझं माहिती ऐकायला जायचं. जपान मध्ये रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली आणि अंदमान निकोबार मध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना झाली ते आपण पाहिलं, पण त्याच्या आधी कुठे स्थापन झाली? कारण आझाद हिंद सरकारच्या ताब्यात अंदमान आणि निकोबारची बेट आली. तर उत्तर आहे सिंगापूर. जान्हवी तुझं बरोबर आहे. प्राची तुझं उत्तर जरी बरोबर नसलं, रुची तुझं उत्तर जरी बरोबर नसलं तरी तू प्रयत्न केला, याबद्दल तुझं कौतुक आहे. याबद्दल तुझं कौतुक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या ताब्यात केली. ओके. ओके, पहा प्रश्न कसा होता. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. ती कुठे? सिंगापूर, म्यानमार, जपान. तुम्हाला मध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना हर्ष सुळे. हर्ष सुळे. हर्ष बरोबर आहे. यस, हर्ष तुझं उत्तर बरोबर आहे. परंतु मित्रांनो, इथे हा जो प्रश्न आहे त्याचं फॉर्मॅट काहीच योग्य वाटत नाहीये. तरी पण हर्ष तुझं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, प्राचीनी 2 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि त्यानंतर जान्हवी, सोहम आणि यशस्वी, आस्था, रुची, तुमचं सर्वांचं अभिनंदन. लक्षात ठेवा, इतिहास विषय हा फक्त आणि फक्त आपण म्हणतो ना कथाकथन थेअरी विषय आहे. ज्याच्याकडे ऐकण्याची क्षमता आहे तोच पुढे मोठा होणार. 1 तास तुम्ही कोणाला तरी ऐकत आहात, त्या ऐकण्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, गृहकार्य, होमवर्क. आता मला या सर्वांची नावं घेतो. यशस्वी, प्राची, सोहम, आस्था, जान्हवी, हर्ष, रुचे, कुलश्री, जे विद्यार्थी असतात, तुम्ही हे होमवर्क तुमच्या विषय शिक्षकांना पाठवता का? हो की नाही, मला उत्तर द्यायचंय. आपल्याला 9वीत जायचं आहे मित्रांनो. जरी हो कोरोना सर, असला. पाठवत असतो. बर, पाठवतो सर. हा ठीक आहे, तुमचं त्याबद्दलही अभिनंदन. चला स्वाध्याय आपण पाठवतो आणि हे कधी कधी पाठवतो, कधी पाठवत नाही. हा, हे अगदी खरं बोलला. कधी कधी पाठवतो. चला रेग्युलर पाठवायचा प्रयत्न करा. आता आपल्याला आझाद हिंद सेनेने दिलेल्या लढ्यातील घटनांची कालरेषा तयार करायची. इतिहासामध्ये हा एक प्रश्न आहे. टाइमलाईन, पहिल्यांदा कशी स्थापन झाली, मग कुठे गेली, मग कुठे लढली, टाइमलाईन. पण त्याच्या आधी मी तुम्हाला नक्की सांगेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना यांची माहिती तुम्ही YouTube वर सर्च करा आणि अधिक ज्ञान मिळवा. चला, हॅशटॅग सर्च अँड आन्सर. सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरातमध्ये उभारलेल्या पुतळ्याबाबत यांचा माहिती मिळवा. तुम्हाला माहिती आहे तो गुजरातमध्ये सरदार सरोवराजवळ हा प्रकल्प उभारलेला, हा जो पुतळा उभारलाय त्याची माहिती मिळवा. हा जगातला सर्वात मोठा पुतळा आहे मित्रांनो. आणि आपलं हॅशटॅग टुडेज चॅलेंज. आता कालचं चॅलेंज यशस्वीने स्वीकारलं होतं, ते होतं तुम्ही पाहिलेल्या ऐतिहासिक स्थळांची माहिती. तुम्ही ती माहिती एकतर 8 ओळीमध्ये तयार करा, तिचा कथाकथन करतानाचा व्हिडिओ तयार करा. तो व्हिडिओ तुमच्या विषय शिक्षकांमार्फत आमच्यापर्यंत येऊ द्या. पहा बरं, हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत यशस्वीचा. त्याच्या आधी उद्याचा चॅलेंज,
कदम कदम बढ़ाए जा, तू खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा. हे आझाद हिंद सेनेचं समर गीत आहे, ते तुम्ही गायचं आहे आणि गायन करतानाचा व्हिडिओ काढून आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. पहा, आझाद हिंद सेनेचा नारा होता चलो दिल्ली. आणि ते जेव्हा एकमेकांना भेटायचे तेव्हा ते म्हणायचे जय हिंद. पहा, त्यांनी स्लोगन ठरवलं होतं. स्लोगन काय? जय हिंद. युद्धाचं गाणं किती अप्रतिम आहे. कदम कदम बढ़ाए जा, एक एक पाऊल पुढे जा, टाकत जा. तू खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की. इथे कौम म्हणजे जनता. हे जीवन जनतेचं आहे, तू जनतेवर ते लुटव. आणि आपण काय म्हणतो समूह गीतामध्ये? कदम कदम बढ़ाए जा, तो खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौन सी, तू कौन पे लुटाए जा. पहा किती आपण त्या अर्थाचा अनर्थ करतो. जिंदगी है कौन सी, ती कोणसी नाही आहे. जिंदगी है कौम की, कौम म्हणजे जनता. हे जीवन जनतेसाठी आहे, तू जनतेवर लुट. असं त्या ठिकाणी ते समर गीत आहे, ते तुम्ही गायचं आहे आणि त्याचा व्हिडिओ आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. तुम्ही सर्वांनी माझं हे लेक्चर शांतपणे ऐकलं, सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्हाला धन्यवाद. ओके, थँक्यू.